शिवसैनिकांना जाणीवपूर्वक अडकविण्याचा कट। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न। शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। अहिल्यानगर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांचे नाव वापरून खोटा बनाव रचत गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे। शहरात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दिनांक 26 मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का यांची भेट घेत निवेदन दिले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती तपासली जाईल, तसेच विनाकारण कोणालाही त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन दिले। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, नगरसेवक दत्तात्रय कावरे, अभिषेक भोसले आदी उपस्थित होते। नगर शहरामध्ये सातत्याने शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करायची एक मालिका सुरू झालेली आहे आणि आज त्याचा परत एक प्रत्यय आला। युवा सेनेचे जिल्ह्याचे प्रमुख आमचे योगेशजी गलांडे यांच्यावर असाच बनाव करून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तोफखाना पोलीस स्टेशनला चालू आहे आणि म्हणून आम्ही आज SP साहेबांची भेट घेतली। शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले व हा बनाव कसा हे देखील आम्ही त्यांना सांगितलं। त्याची पूर्ण चौकशी करावी, त्यांची कॉल डिटेल्स तपासावे, जो फिर्यादी आहे याची बॅक हिस्ट्री पाहावी आणि याच्यामध्ये कोण आहेत, कोणाच्या म्हणण्याने हे सगळं काम चालू आहे। खरं तर योगेश गलांडे MIDCच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी युनियनच्या माध्यमातून सोडवत असतात आणि हे काम करत असताना जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने सातत्याने शिवसैनिकांची हॅरेसमेंट कशी होईल असा प्रकार आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, पोलीस SP साहेब यांच्या समोर आणला आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की कोणत्याही पद्धतीने चुकीचे गुन्हे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून घेणार नाही। निश्चित राहावं आपण, आम्ही चौकशी अंती याच्या पुढची कारवाई केली जाईल आणि हाच विषय घेऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे। उद्याच्या काळात निश्चित न्याय नाही मिळाल्यास आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांच्यावर परवा दिवशी एक खोटा गुन्हा दाखल झाला। खरं गुन्हा ज्यावेळी घडला त्यावेळी योगेश त्याच्या स्वतःच्या घरी CCTV मध्ये होता। ज्यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे फिर्यादीने ते सर्व लोक CCTV फुटेज मध्ये होते। या ठिकाणी SP साहेबांना आज आम्ही भेटून निवेदन दिलं व सविस्तर चर्चा केली की अशा प्रकारे जे गुन्हे दाखल होत आहेत याच्यामध्ये शहानिशा केल्याशिवाय कुठली कारवाई करू नये आणि तपासामध्ये आमचं सहकार्य कायम राहील असं त्यांना सांगितलेलं आहे। योगेश गलांडे हा युवा सेनेचा कार्यकर्ता आहे, त्याला 3 ते 4 वेळा अशा खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे। या ठिकाणी SP साहेबांनी आश्वासन दिलं आहे की शहानिशा केल्याशिवाय कोणालाही कोणावरही कारवाई करणार नाही। धन्यवाद। जय